मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कराड ते विटा या राज्यमार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी येथे नवीन टोल नाका सुरू करण्यात आलाय। सदर टोल नाक्याबाबत कडेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून आमची आपणाकडे मागणी आहे की कडेगाव तालुक्यातील सर्व स्थानिक नागरिकांना टोलमधून माफी देण्यात यावी। सदर राज्यमार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत। विशेषतः सुरली घाट परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही। तसेच अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, सिग्नल व्यवस्था तसेच साईटवर सुरक्षिततेसाठी आवश्यक लोखंडी खांब व इतर सुविधा अपूर्ण आहेत। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणी व अपघाताचा धोका निर्माण होत आहे। रस्त्याची सर्व कामे पूर्ण होण्यापूर्वी टोल वसुली सुरू करणे हे नागरिकांवर अन्यायकारक असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली। त्यामुळे आपण या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडेगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून माफी द्यावी। तसेच सुरली घाटासह अपूर्ण रस्त्याची सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत। रस्त्यावर आवश्यक ते रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, सिग्नल व सुरक्षा सुविधा त्वरित बसवाव्यात। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आमच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्याल व आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। यावेळी उपस्थित अजय शिंदे, संदीप मोहिते, अल्पेश आंबवडे, सागर जाधव उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी विशाल शिंदे, मनसे कडेगाव तालुका अध्यक्ष। आता मी जो येवलेवाडीचा आपला टोल नाका चालू झाला आहे त्या टोल नाक्याच्या इथे आहे। आम्ही मनसेच्या माध्यमातून आत्ताच जे टोल नाका बघतोय त्यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे की जे कडेगाव तालुक्यामधले आपले नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना इथे टोल माफ झाला पाहिजे। यासाठी आत्ता आम्ही निवेदन दिलं आहे। त्या निवेदनात आम्ही असंही सांगितलंय की जर का आपण टोल माफ केला नाही तर आम्ही भविष्यात या टोलच्या विरोधात आंदोलन देखील करू। तसेच या टोल नाक्या बाबतीत या लोकांनी काही अटी घातल्या आहेत। त्यामध्ये या ठिकाणी जे कडेगावमध्ये नागरिक आहेत आजूबाजूच्या गावाचे त्यांना 350 रुपयाचा हा पास देणार आहेत। ते त्या 350 रुपयाच्या पासमध्ये महिना 350 रुपयाचा पास आहे। त्या पासमध्ये तुम्ही कधीही येऊन जाऊ शकता। पण 350 रुपयाचा पास हा आमच्या शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही आहे। कारण की दिवसातून 2 ते 3 फेऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या इकडे तिकडे होत असतात। तर माझी या टोल प्रशासनाला विनंती आहे की आपण आमचं जे कडेगाव आहे त्या कडेगावमधील नागरिकांना या टोलच्या बाबतीत सूट द्यावी। एवढं या ठिकाणी मी बोलतो। आम्हाला आंदोलन करायला आपण भाग पाडू नका। कारण की बरेच विषय या रस्त्याचे अर्धवट बाकी आहेत। जसे की रिफ्लेक्टर आहे, दिशादर्शक फलक आहे, आपला जो सुरली घाट आहे त्या सुरली घाटामध्ये देखील कामं अर्धवट आहेत। असे बरेच विषय आहेत। त्यामुळे एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय आणि आपल्या कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी इथे जे काही आपलं आधार कार्ड असेल, कुठलं ओळखपत्र असेल ते दाखवून या ठिकाणी टोल आपण जाऊ शकता। एवढं मी या ठिकाणी बोलतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।